गुढीपाडव्याच्या दिवशी छानपैकी नटून थटून मस्तपैकी तयार होऊन गुढी उभारलेला व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. नसेल पाहिला तर नक्की जाऊन पहा बरं का. आता सणाच्या दिवशी एका बाईला फक्त नट्टाफट्टा करून फोटो काढणं किंवा तयार होणं एवढंच काम नसतं. तिला दुसरं एक काम असतं, ते म्हणजे स्वयंपाकाचं. सणाच्या दिवशी नेहमीच्या स्वयंपाकापेक्षा जास्तच काम असतं बरं का. म्हणूनच सकाळी सकाळी मी ना उठल्या पहिले ना डाळ लावून दिली होती. म्हटलं आपलं बाकीचं काम होईपर्यंत ना डाळ छानपैकी शिजून होईल. गुढी वगैरे उभारली तोपर्यंत ना मस्तपैकी डाळ शिजली होती. मग काय पुरण वगैरे परतून घेतलं आणि आज कारभाऱ्यांनी मस्तपैकी मला पुरण छान वाटून दिलं. अशी थोडीशी मदत केली ना पटकन काम होऊन जातं बरं का. आता म्हटलं बाकीचा स्वयंपाक झाला होता, चला आता गरमागरम पोळ्या वगैरे करून घेऊया. मग कसं नैवेद्य पण दाखवायचं आणि भूक लागली होती. सकाळी फक्त नाश्ताच केला होता. म्हटलं आता डायरेक्टच पुरणपोळीचा स्वयंपाक करूया. आणि पोळ्या बघा कशा टम फुगल्या आहेत. मग काय देवासाठी नैवेद्य तयार केला, घरातल्या देवासाठी, गुढीसाठी, तुळशीसाठी नैवेद्य तयार केला. मिस्टरांनी नैवेद्य दाखवून घेतला आणि मग जेवणासाठी ना गरमागरम अशी भजी करून घेतली. जेवण वगैरे झालं आणि बापरे, साडी घालून काम करणं किती अवघड आहे. गावाकडे गेलं की बरोबर कामं होतात साडीत, पण इथं काय होतं माहीत नाही. जाऊ द्या म्हटलं आता ना मस्तपैकी आपला हा शृंगार उतरून ठेवूया. आपला किचनचा शृंगार वाट बघत आहे की मला पण नीट करा म्हणून. आता बघा एवढा सारा राडा झालेला आहे, तो आवरून घ्यायचा आहे. मग काय आता चला पटकन कामाला लागते, किचन क्लीन करून घेते. संध्याकाळी 5 वाजता मिस्टरांनी गुढी उतरवून घेतली आणि असं संपला गुढीपाडवा.